त्यातना काही फ्लेट स्वतःला स्वतःच्या पार्टनरला ट्रान्सफर केले। त्यामुळे 114 सदनिका धारक 2008 पासून 2022 14 वर्ष डबल टॅक्सेस भरतायत। ओसी मिळालं नाही, स्वतःचा फ्लेट विकता येत नाही आणि अशा प्रकाराचे फसवणूक करणारे बिल्डर प्रताप सरनाईकला बिल्डर ठाकरे सरकारने सरनाईक बिल्डरचे 21 कोटी रुपये महाराष्ट्राच्या जनतेने भरावं। महाराष्ट्राच्या जनतेकडून वसूल करण्याचा कालचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय हे सिद्ध करत आहे की ठाकरे पवारांचं सरकार म्हणजे घोटाळेबाजांचं सरकार। महाराष्ट्र हिंदुस्थानाचा इतिहासात कुठला बिल्डरनी चीटिंग केली, स्वतःचा धंदा व्यवसाय, हे ज्यावेळी घटना घडली त्यावेळी प्रताप सरनाईक आमदार नव्हते, शिवसेनेत नव्हते। परमिशन होती 7 मजल्याची, बिल्डिंग बांधलं 12 मजल्याचं। 2012 मध्ये ठाणे महापालिकेत तत्कालीन विपक्षी नेता नजीब मुल्ला यांनी तक्रार केली आणि त्या तक्रारीचा आधार घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाणे महापालिका आयुक्त ए राजीव यांनी प्रताप सरनाईकवर कारवाई करण्याचे आदेश दिले। डिमोलिशनचे ऑर्डर इश्यू झाले, परंतु विधिमंडळाने ते डिमोलिश झालं असतं तर 114 जे परिवार आहेत त्यांचे घर उद्ध्वस्त झाले असते। म्हणून विधिमंडळाने एक विशेष तरतूद केली आहे। बेकायदेशीर बांधकाम केलं, बिल्डरवर कारवाई होणार, पैसे वसूल केले जाणार, क्रिमिनल ऍक्शन होणार। परंतु रहिवासी आहे ज्यांनी विकत घेतलंय त्यांच्या संरक्षणासाठी तरतूद आहे की त्याला रेग्युलराइज करावं। रेग्युलराइज करण्यासाठी FSI TDR मार्केटमधून घ्यायचा प्लस 40% पेनल्टी आणि जेवढे पैसे भरण्यात विलंब करणार त्यात 18% व्याज आणि जर 6 महिन्यापेक्षा जास्त विलंब झाला तर ज्या दिवशी पैसे भरणार त्या दिवशीचे 40% पेनल्टी म्हणजे TDR रेटची। उद्धव ठाकरे साहेब काय महाराष्ट्राचे 12.5 कोटी लोकांना मूर्ख समजतात? मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार इज इंडल्जिंग इनटू चीटिंग प्रॅक्टिसेस। 3,33,00,000 रुपये माफ केले, उद्धव ठाकरे खोटं बोलतात। कारण सांगतो, 3,33,00,000 रुपये जे लोकायुक्त, जे उद्धव ठाकरे यांचा नगर विकास मंत्रालयाने जे टीप तयार केली, नोट्स लोकायुक्तला सबमिट करण्यासाठी, त्या नोटिंग मध्ये लिहिलं आहेत की हे जे 3,33,00,000 जे आहे हे 26/12/2000 3,33,93,842 रुपये। That calculation was done
ऑन 21/1/2013 21/1/2013 आणि त्यात जे उद्धव ठाकरेंना जे नोट अर्बन डेव्हलपमेंटनी दिली, जे कॅबिनेटमध्ये नोट ठेवण्यात आली, त्यात हे लिहिलं आहे की दिस हॅज टू बी पेड विदिन 6 months. आणि 6 महिन्यापेक्षा जास्त विलंब झाला तर 18% व्याज. आणि लॉ मध्ये प्रोव्हिजन आहेत की हे जास्त लांबलं तर ज्या दिवशी पैसे भरणार, तर म्हणजे काल जर महाराष्ट्र सरकारने माफ करायचा निर्णय घेतला तर कालचे रेडी रेकनरचे 40%, इट कम टू 21 करोड. तर ठाकरे साहेब, प्रताप सरनाईक आपला पक्षाचे आमदार आहेत. MMRDA 500 कोटीचा घोटाळा त्यांचं नाव आहे. NACL घोटाळ्यात 35 कोटीची टिटवाळा येथील 78 एकर जमीन त्याची ईडीने जप्त केली आहे. आता आपल्या घोटाळेबाज आमदारांना वाचवायचं असेल, एक बिल्डर ठाकरे परिवार म्हणून, आणि ठाकरे परिवार पण मध्ये बिल्डिंग लाईन मध्ये गेले होते, तर बिल्डरला मदत करू शकतो, परंतु मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम आहे. म्हणून जर आपल्याला शिवसेनेच्या नेत्यांना मदत करायची असेल, आपण जरूर करावी. पण ते पवार साहेब त्यांच्या खात्यातून त्यांनी पैसे द्यावे, किंवा अन्य मंत्रींनी द्यावे, किंवा ठाकरे परिवारांनी द्यावे. यू कांट यूज सरकारच्या तिजोरीचा पैसा एका बिल्डरचा दंड भरण्यासाठी, कारण या दंड माफच करता येत नाही, कायद्यात तरतूदच नाहीये. मी माफ कसा केला हा निर्णय काय ते अजूनपर्यंत बाहेरच येत नाही. तुम्ही कायद्यात बदल करतात. ही जी नोट्स दिली आहेत त्यात पुढचं पण पॅरेग्राफ वाचतो, कारण ही नोट्स माझा तक्रारीचा वर आहेत. हिरानंदानी मिडोज प्रताप सरनाईकनी असं सांगितलं, हिरानंदानी ना माफ करणार आणि मला का नाही. मग हिरानंदानी मिडोजची पण 2011ची 18/8/2011 13,57,98,756 रुपये. मग ते ठाकरे सरकारने महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांचा खिशातून पैसे द्यायचे आहेत. आम्ही देयर इज नो. गेल्या आठवड्यात लोकायुक्तकडे सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारने त्या सुनावणीच्या दरम्यान स्पष्ट सांगितलं, प्रताप सरनाईकची ही विनंती आम्ही अमान्य केली आहे, मान्य करता येत नाही, कायद्यात तरतूद नाही. आम्ही ठाणे महापालिकेला निर्देश दिले आहेत, कायद्याप्रमाणे कारवाई करा. हीच विनंती प्रताप सरनाईकनी 2015 मध्ये केली होती. त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं, ठाणे महापालिका आयुक्तांना मंत्रालयात यूडी काय करू शकत नाही, कायदेशीर कारवाई करा. तर बिल्डर प्रताप सरनाईकला वाचवण्यासाठी तो शिवसेनेचा आमदार आहे आणि तो शिवसेनेचा बिल्डर आहे. तो कोणत्या कायद्याच्या आधारावर तुम्ही माफ केलं? म्हणजे तुम्ही तिजोरीला सांगणार आहात का, ट्रेझरीला, की प्रताप सरनाईकला 21 कोटी रुपये द्या, प्रताप सरनाईक कडून ते 21 कोटी परत घ्या, असं केलं आहे? की मंत्रिमंडळ हे सगळे मिळून वर्गणी देणार आहेत, की महाराष्ट्राच्या जनतेतर्फे प्रताप सरनाईक सहायता निधी काढणार आहात? महाराष्ट्राच्या ट्रेझरीला हात लावण्याचा अधिकार बिल्डरला मदत करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने विधिमंडळाला दिलेला नाही. मजेदार गोष्ट ही आहे की गेल्या आठवड्याच्या सुनावणीत
लोकायुक्ती स्पष्टरित्या विचारलं, महाराष्ट्र सरकारला, अर्बन सेक्रेटरी उपस्थित होते, ठाणे महापालिकेचे प्रतिनिधी, की यांनी माफ करण्याची मागणी केली आहे, तुमचे काय तुम्हाला साहेब करता येत नाही. मग लोकायुक्ती सांगितलं की 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती ओक यांनी एक जजमेंट दिलाय आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की ह्याच्यात काही अशा प्रकाराने माफ करता येत नाही. दिस इज एव्हरीथिंग ऑन रेकॉर्ड. म्हणून या सरकारने आता सगळ्यात सीमा, आता इथं न्यायालय होतं, न्यायालयीन प्रक्रियेत तुम्ही सांगितलं आम्ही त्यांनी पैसे नाही दिले तर ते जप्ती करावी प्रॉपर्टी, हे महाराष्ट्र सरकार बोलले. तर 4 दिवसात काय परिवर्तन झालं. आणि म्हणून आमचं फार स्पष्ट म्हणणं आहे की बिल्डरनी जनतेची फसवणूक केली, 5 मजले अनधिकृत बांधून विकले, लोकांचं चिटिंग केलं, रेग्युलराइज करण्यासाठी बाहेरून TDR 2014 मध्ये आणला आणि तेही ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेत्यांनी हा विषय उचलला. मुख्यमंत्री आणि ठाणे कमिशनरनी आदेश दिले म्हणून असा बिल्डर प्रताप सरनाईक वर कारवाई व्हायला हवी असं भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे. 21 कोटी रुपये ते भरत नसेल त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी आणि ते पैसे भरावे, ज्याच्यामुळे 114 सदनिका धारकांचा ना न्याय मिळेल. कोर्टात जाण्याचा प्रश्नच करण्यात उद्भवत नाही. त्यांनीच सांगितलंय माफ करता येत नाही. त्यांनी 4 दिवसापूर्वी सांगितलं, न्यायालयात सांगितलं. ते तर न्यायालयाचा अवमान आहे. निर्णय अजून बाहेर आला नाहीये की तुम्ही कोणत्या सेक्शन मध्ये माफ केलं. हम करे सो कायदा. अच्छा, त्यांनी आता ठरवलं असेल की आम्ही लोक ते पैसे भरणार आहोत, ओके. आणि दुसरी गोष्ट, याच नोटमध्ये हिरानंदानीचं पण लिहिले आहेत. तर उद्धव ठाकरे साहेबांनी हिरानंदानीचे पण भरायचे पैसे ठरवले आहे का? माफ करण्याची तरतूद नाही कायद्यामध्ये. मग ते हे सांगू शकतात व हे भरणार. मी हे वाचण्याचा प्रयत्न करत होतो. मंत्रालयाने फक्त एवढंच इश्यू केलं, प्रताप सरनाईकचे गुन्हे माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. दुसरं काही झालेलं नाहीये. जर बाकीचं बिल्डर नाही, त्याला असं म्हणता येऊ शकते की कोणीही समजा अनधिकृत बांधकाम केलं, लोकांची फसवणूक केली, माल विकला, नंतर तो पकडला गेला तर त्याला लागणारी FSI, TDR आणि पेनल्टी हे महाराष्ट्र सरकार स्वतःच्या खिसेतून भरणार. असं कायद्यात बदल करावा लागणार. कायद्यात बदल बिल्डर प्रताप सरनाईकच्या नावाने करता येत नाही. ते तरतूदच नाही आहे. अरे कॅबिनेट पण इलिगल डिसिजन तर घेते ना. पहिली गोष्ट ती आहे की प्रताप सरनाईकला पहिले पैसे भरायला लावा, हिरानंदानीला पैसे भरायला लावा. आता माफ केले त्यांनी सांगून काय होत नाही ना, त्याचं पूर्ण GR बाहेर यावं लागणार ना. हाजी तेच ना, त्या आदेशचा GR पाहिजे ना. कारण की हे त्यांनी 4 दिवसापूर्वी न्यायालयाच्या समोर मांडलंय.
आता लोकायुक्त कार्यालयात म्हणजे काय म्हणतो आपण आयसोलेशन तो स्टाफ आहे कन्सर्न जो ऑर्डर टाईप करतो ते ऑर्डर येणार ना आपल्या हातात. हिअरिंग झालेले आहेत, डिक्टेट झालेले आहे ऑर्डर. असं आहे की ही कॅबिनेट एका बाबतीत खूपच युनानिमस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला लुटा. हसन मुश्रीफनी जावयाचा कंपनीला 1500 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला, तो पण एकमतानेच होता. हसन मुश्रीफनी जावयाचा कंपनीला जीएसटी संपेपर्यंत, तो पण हसन मुश्रीफचा युनानिमसच होता. आता मला फक्त एकच अपेक्षा आहे की हे जर ठाकरे पवारांनी ठरवलं असेल की आपण चोरी लबाडी आपल्या लोकांना करू द्यायची, म्हणून आता पुढचा प्रस्ताव अभिप्रेत आहे. आज आमदार बिल्डर प्रताप सरनाईकचे 5 मजले अधिकृत झाले. उद्या मंत्री अनिल परबचा रिसॉर्ट अधिकृत करण्याचा प्रस्ताव पण ठाकरे सरकार आणू शकते. मग माझा एकच मुद्दा आहे, मग त्या मिलिंद नार्वेकरवर का अन्याय केला? त्याचा बंगलो तुटला ना. मग माहित नाही. हो एक मिनिट, सॉरी. तोही प्रस्ताव उद्धव ठाकरे आणू शकतात 3ऱ्या आठवड्यात की मिलिंद नार्वेकरचा तोडलेला बंगलो सरकार स्वतःचा पैशाने बांधून देणार. आणू शकतात. परंतु एक स्पष्ट सांगतोय, हे अशा प्रकारची माफियागिरी महाराष्ट्राची जनता चालू देणार नाही. आता तुम्ही न्यायालयाला ठोकर मारताय, तर अशा प्रकाराची माफियागिरी आम्ही मान्य करणार नाही. ओके. सह्याद्रीची उंची म्हणजे